एक महत्त्वाची बातमी आहे लाखोंचा पोशिंदा असलेल्या बळीराजा संदर्भातली। राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटाच्या चक्रात अडकलाय। यंदा पावसाचा लहरीपणा आणि पेरणीनंतर झालेल्या नुकसानामुळे हजारो शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय। बियाणं, खतं, मजुरी यावर आधीच खर्च केलेला असताना पुन्हा नव्याने पेरणी करण्याची वेळ शक्यता या शेतकऱ्यांवर आता शक्यता आहे। तर एकीकडे अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झालेला असतानाच दुसरीकडे आर्थिक संकटाने त्यांची कंबर मोडली आहे। या पार्श्वभूमीवर आता डीपीडीसीच्या माध्यमातून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तसा निर्णय झालाय। मंत्री बावनकुळेंनी घेतलेल्या निर्णयानुसार जर शेतकऱ्यासमोर बोगस बियाणं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आली तर लागण्यासाठी नवीन बियाणं जे लागणार आहे त्याचा निधी डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत उपलब्ध करून दिला जाणार। अमरावती, अकोला, नागपूर आणि राज्याच्या इतर भागामध्ये जे बोगस बियाणामुळं आज पीक आलं नाही, सोयाबीनचं पीक आलं नाही, कापसाचं पीक काही ठिकाणी आलं नाही आणि त्यामुळं त्यांना बियाणं आता शासन उपलब्ध करून देणार आणि डीपीसीच्या पैशातून उपलब्ध करून देणार असा निर्णय आज घेतलेला आहे। मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या अनियमिततेचं सावट आहे। जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला काही पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली होती, मात्र पेरणीनंतर अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नाही, त्यामुळे अनेक भागांमध्ये जमिनीमध्ये ओलावा झालाय कमी। सोयाबीन, कापूस आणि तूर यासारखी प्रमुख पिकं त्यामुळे आता कोमेजू लागली आहेत। त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली, त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांना आवश्यक ओलावा झालेला नाहीये। दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यताही काही भागांमध्ये निर्माण झाली आहे। पिकं हातातून जाण्याची भीती आहे। शेतकऱ्यांचं लक्ष आकाशाकडे लागलंय। या संकटाच्या पार्श्वभूमीवर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने 23 जुलैनंतर मराठवाड्यात पावसाकरता अनुकूल वातावरण तयार होईल अशी शक्यता वर्तवली आहे। आता सध्याच्या परिस्थितीत असं आहे की ह्या आठवड्यामध्ये जसं शुक्रवारी आपण सांगितलं होतं की हा चालू आठवडा आहे, त्याच्या आठवड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस नाही आहे, पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, हलक्या पावसाची। तसंच काही आहे, तापमानामध्ये थोडी वृद्धी पण आहे। म्हणजे आता आपण पाहतोय की आता तापमान जवळपास वरच्या बाजूलाच आहे सामान्यपेक्षा, सरासरीपेक्षा। आणि आता केव्हापर्यंत पाऊस मराठवाड्यामध्ये शक्य आहे? अपेक्षित असंच आहे की आता येणाऱ्या साधारणतः 20-22चा जो आठवडा आहे, पुढचा आठवडा याच्यानंतरचा पण 22-23 तारखेपर्यंत फार मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता काही दिसत नाही। पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणामध्येही यंदा वरुण राजाच्या लहरीपणाचा मोठा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। पावसाने दडी मारल्यामुळे कोकणातील पारंपरिक भात शेती संकटात सापडली आहे। कोकणातील खरीप हंगामाचा मुख्य आधार असलेली भात शेती यंदा सुरुवातीपासूनच अनिश्चिततेच्या सावटाखाली आहे। वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाला नाहीये, त्यामुळे अनेक भागांमध्ये भात लावणीची कामं खोळंबली आहेत। काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने लावण्या पूर्ण केलेल्या, मात्र त्यानंतरही पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे लावणी केलेली भात रोपं तग धरतील का याची चिंता शेतकऱ्यांना सतावते। पावसाच्या भरवशावर चालणाऱ्या कोकणातील भात शेतीचं संपूर्ण गणित यंदा बिघडलंय। आधी बियाणं, मशागत, मजुरी आणि खतांवर झालेला खर्च, त्यानंतर लावणीसाठी केलेली धावपळ आणि आता पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं ठाकलंय।